The water flows through a horizontal tube as shown in the figure. The difference in height between the water column in vertical tube is 5 centimeter. इथं हा डिफरन्स त्याने दिलेला आहे. हा जो डिफरन्स दिलेला आहे, सॉरी, हा डिफरन्स किती आहे बघा, 5 सेंटीमीटर आहे. सो दिस डिफरन्स इन हाईट बिटवीन द वॉटर कॉलम. दोन वॉटर कॉलम आहे, हे त्याचे डॉटेड दाखवलेले आहे, दॅट इज वॉटर. The difference in height between the water columns in vertical tube is 5 centimeter and the area of cross sections at A and B. So इथं आहे A, आणखी इथं आहे B. So this is B. इथं दाखवलेला आहे B. B हा स्मॉल एरिया आहे, एरिया क्रॉस सेक्शन तिथं कमी आहे, आणि A चा क्रॉस सेक्शनल एरिया कम्पेअर टू B हा जास्त आहे. The area of cross sections at A and B are 6 centimeter square. A च्या ठिकाणी 6 आहे and 3 centimeter square at location B. The rate of flow will be in centimeter cube per second. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. G acceleration due to gravity किती घेतो आपण, 10 इतकी कन्सिडर करतो. सो फिगर आपल्याला दिलेली आहे, 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे. तर गिवन मध्ये त्यांनी हाईट दिलेली आहे 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर हाईट कशातले, हा डिफरन्स कशातला आहे, हा डिफरन्स आहे. दोन हाईट ज्या आहेत, ज्या वॉटर कॉलम्स आहेत, ए ठिकाणी असणारे आणि बी ठिकाणी असणारे जे कॉलम्स आहेत, त्या कॉलम्स मधला हा डिफरन्स जो आता मी त्या रेड कलर मध्ये दाखवतो, हा जो पर्टिक्युलर डिफरन्स आहे, तो डिफरन्स किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर एरिया त्याने दिलेला आहे. लोकेशन ए चा किती आहे, 6 सेंटीमीटर स्क्वेअर. लोकेशन बी चा त्याने दिलेला आहे 3 सेंटीमीटर स्क्वेअर. ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर दिलेली आहे. युनिट्सकडे आपल्याला बघायला लागेल. इथं मीटर आहे आणि इथं प्रत्येक ठिकाणी सेंटीमीटर स्क्वेअर आहे किंवा सेंटीमीटर आहे. पहिल्यांदा कन्व्हर्जन ह्या जी ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं मी सेंटीमीटर मध्ये करून घेतला. सो सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन करून घेतलं. आता नेक्स्ट आपल्याला प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. प्रेशर डिफरन्स फ्रॉम मॅनोमीटर. इथं हाईटचा त्याने डिफरन्स दिलेला आहे. आता प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करायच्या अगोदर बर्नॉलीज इक्वेशन काय आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. सो बर्नॉली इक्वेशन आपल्याला माहित आहे की प्रेशर ही टर्म असते प्रेशरची, त्याच्यानंतर ही टर्म जी आहे जे ग्रॅव्हिटेशनलशी रिलेटेड आहे, आणि ही इथं जी टर्म येते ती रिलेटेड टू व्हेलॉसिटी येते. आणि मेनली ज्यावेळी ही ट्यूब हॉरिझॉन्टल असते त्यावेळी आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी टर्म कन्सिडर करत नाही. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कुठली, ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी टर्म म्हणजे ही रो जी एच हाईट ए असताना आणि हाईट बी असताना, म्हणजे रो जी एच ए ही टर्म आणि रो जी एच बी. इथं एच ए आणि एच बी म्हणजे काय, हाईट आहेत पर्टिक्युलर त्या ह्या ए लोकेशनला असणारी हाईट, आणि इथं पर्टिक्युलर बी या लोकेशनला असणारी हाईट. तर त्या हाईट आपण कन्सिडर करत नाही. आणि मेनली हॉरिझॉन्टल पाईप असताना आपण ग्रॅव्हिटेशनल टर्म कन्सिडर करत नाही. पण ज्यावेळी पाईप व्हर्टिकल असेल, म्हणजे हीच पाईप जर व्हर्टिकल असेल तर त्यावेळी मात्र ग्रॅव्हिटेशनल टर्म आपण इन्क्लूड करतो किंवा कन्सिडर करतो. The 5 centimeter height difference in vertical tube is not height of a flow, it is just measuring pressure difference. इथं हा 5 सेंटीमीटर हाईटचा डिफरन्स आपल्याला मेनली काय दाखवतो, प्रेशर डिफरन्स दाखवतो. सो मेनली प्रेशर डिफरन्स हा 5 सेंटीमीटर ही हाईट दाखवते आपल्याला, तर ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर मेनली आपण बर्नॉलीज इक्वेशन मध्ये ही हॉरिझॉन्टल ट्यूब असल्यामुळं रो जी एच ए आणि रो जी एच बी ह्या दोन्ही टर्म काय करतो, निग्लेक्ट करतो, कॅन्सल आउट करतो त्यांना. त्यामुळं प्रेशर डिफरन्स घेत असताना मी रो जी एच असे कन्सिडर करतोय, आणि इथं असणारा हा जो एच आहे, हा एच इज नथिंग बट जो त्यांनी हाईट डिफरन्स आपल्याला दिलेला आहे तो, बरोबर. पी ए मायनस पी ए पी बी इज इक्वल टू रो जी एच असेल. आता आपल्याकडं रो ची व्हॅल्यू आपण तात्पुरती आपण कॅल्क्युलेट करत नाहीये, रो मी आहे तसंच ठेवतो. जी त्यांनी दिलेला आहे 1000 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर, आणि हाईट डिफरन्स किती आहे, 5 आहे, बरोबर. सो पी ए मायनस पी बी जर मी कॅल्क्युलेट केला तर तो किती येईल, 5000
टाइम्स रो. आत्ता मी बर्नॉलीज इक्वेशन जे आपण मॉडिफाय केलेलं आहे, हां, आणि ते मॉडिफाईड बर्नॉलीज इक्वेशन मी लिहून घेतलं. सो पी ए प्लस रो इंटू व्ही ए स्क्वेअर प्लस पी इज इक्वल टू पी बी प्लस हाफ रो व्ही बी स्क्वेअर. पी ए प्लस हाफ रो इंटू व्ही ए स्क्वेअर हे कुठल्या ठिकाणचं लिहिलं आपण, लोकेशन ए साठी लिहिलं मी, आणि इथं जी टर्म लिहिली आहे ती बी साठी लिहिलेली आहे, बरोबर. तर हे लिहून घेतल्यानंतर मग नेक्स्ट पी ए मायनस पी बी, इथला जो पी ए प्रेशरच्या ज्या टर्म आहेत, इथं असणारी प्रेशरची टर्म, इथं असणारी प्रेशरची टर्म मी लेफ्ट हँड साईडला लिहून घेतली इथं, प्लस वन हाफ ही जी टर्म आहे मी राईट हँड साईडला घेऊन गेलो, वन हाफ रो इंटू व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. आता पी ए मायनस पी बी चं उत्तर आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो ही टर्म मी इथं पुट केली. सो पी ए मायनस पी बी ची टर्म आपण कॅल्क्युलेट केलेली आहे इथं, इज इक्वल टू वन हाफ रो इंटू व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. आणि सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये इथला असणारा रो आणि इथला असणारा रो मी कॅन्सल केला, तर आपल्याला राहील 5000 इज इक्वल टू वन हाफ व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, बरोबर. आणि जर ते मी सिम्प्लिफाय केलं तर मला ते काय भेटेल, हे 2 जर मी इकडे घेऊन आलो तर मला भेटेल ते 1000 इज इक्वल टू 1000 इज इक्वल टू व्ही बी स्क्वेअर, व्ही बीचा स्क्वेअर मायनस व्ही एचा स्क्वेअर, बरोबर. सो ही आपली काय असेल, ही फायनल टर्म इथं कॅल्क्युलेट सिम्प्लिफाईड केल्यानंतर आपली अशी असेल. सो हे आपण बर्नॉलीज इक्वेशन जे आहे ते मॉडिफाईड करून घेतलेलं आहे, बरोबर. आणि बर्नॉलीज इक्वेशन मॉडिफायर फॉर्ममध्ये आपल्याला कसं दिसते आता, पर्टिक्युलर आपल्या या प्रॉब्लेमसाठी 1000 इज इक्वल टू व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, बरोबर. तेच बर्नॉली इक्वेशन मी इथे जस्ट लिहून घेतलेलं आहे. सो सॉरी, नॉट 1000, इट विल बी 10,000. Sorry, it is 10,000. So 10,000 is equal to 10,000 is equal to VB square minus VA square. So 10,000 is equal to VB square minus VA square. आता स्टेप 3 मध्ये मी कंटिन्युटी इक्वेशनचा विचार करतो. सो कंटिन्युटी इक्वेशन काय आहे, एरिया इंटू व्हिलॉसिटी ॲट लोकेशन ए. इथं जे काय लिहिले आहे लोकेशन ए साठी लिहिलेलं आहे, आणि एरिया इंटू व्हिलॉसिटी ॲट लोकेशन बी दोन्ही सेम, बरोबर. म्हणजे सिम्पली मी फ्लो रेट एरिया इंटू व्हिलॉसिटीचं म्हणतो, पण तो लोकेशन एचा आणि लोकेशन बीचा काय केलेला आहे, इक्वेट केलेला आहे. दोन्हीचा एरिया आपल्याकडे अवेलेबल आहे. एरिया ए चा आहे 6 आणि एरिया बी चा आहे 3 सेंटीमीटर स्क्वेअर. सो एरिया ए 6, त्याच्यानंतर एरिया बी 3 मी पुट केले व्हॅल्यूज. पुट केल्यानंतर आपलं रिलेशन काय भेटेल, व्ही बी इज इक्वल टू 2 टाइम्स व्ही ए. व्हिलॉसिटी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू 2 टाइम्स व्हिलॉसिटी ॲट पॉईंट ए. आणि आता ही जी व्हिलॉसिटी आहे, ही व्हिलॉसिटी मी पुन्हा बॅक सबस्टिट्यूट केली या इक्वेशनमध्ये बॅक सबस्टिट्यूट केली आणि सॉल्व्ह केलं, तर 10,000 इज इक्वल टू 10,000 इज इक्वल टू ही टर्म मी इथं फक्त घेतली आहे 2 व्ही ए स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. मी सिम्प्लिफाय केलं, 2 स्क्वेअर 4 व्ही ए स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. सो 10,000 इज इक्वल टू 3 इंटू व्ही ए स्क्वेअर, 4 मायनस 1 3 व्ही ए स्क्वेअर. सो व्ही ए स्क्वेअर मी इज इक्वल टू 10,000 डिवायडेड बाय 3. सो अल्टिमेटली मला व्ही ए किती भेटेल, 100 डिवायडेड बाय रूट 3, आणि त्याचं युनिट असेल सेंटीमीटर पर सेकंद. आणि इथं आपण सगळ्या टर्म, इथं जर आपण बघितल्या तर इथं सगळ्या टर्म आपण काय केल्या होत्या, सेंटीमीटरमध्ये करून घेतलेल्या होत्या, ठीक आहे. सो सगळ्या टर्म आता इथं सेंटीमीटरमध्ये आहेत, सेंटीमीटर पर सेकंद मध्ये आहे. आता इथं मी व्हिलॉसिटी ॲट लोकेशन ए कॅल्क्युलेट केली. आपल्याला व्हिलॉसिटी ॲट लोकेशन बी, रेट ऑफ फ्लो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे बी लोकेशनला येणारी व्हिलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, फ्लो रेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फ्लो रेट आपण कसं कॅल्क्युलेट करतो, क्यू इज इक्वल टू एरिया इंटू व्हिलॉसिटी. सो मेनली मोमेंटम इक्वेशन इथं जे आपण कॅल्क्युलेट करतो तो म्हणजे क्यूज कॅल्क्युलेट करतो, हा क्यू कॅल्क्युलेट करतो आपण. सो क्यू इज इक्वल टू एरिया इंटू व्हिलॉसिटी ॲट लोकेशन ए मी घेतलं, तर एरिया मला माहित आहे, एरिया ॲट लोकेशन ए किती आहे, 6 आहे. सो 6 इंटू व्हिलॉसिटी आपण इथं इथे कॅल्क्युलेट केली, ही व्हिलॉसिटी मी इथं पुट केली. सो 100 डिवायडेड बाय रूट 3. सो क्यू भेटेल आपल्याला 600 डिवायडेड बाय रूट 3. आणि हेच मी मॉडिफाय केलं, 600 डिवायडेड बाय रूट 3 ह्याला मी मल्टिप्लाय बाय रूट 3 आणि डिवाइड बाय रूट 3 केलं, तर 600 इंटू रूट 3 डिवायडेड बाय 3. सो मला किती भेटेल, क्यू
200√3 असा भेटेल. Q 200√3. सो फायनली आपल्याला फ्लो रेट कॅल्क्युलेट करायचा होता. फ्लो रेट ऑफ फ्लो इन सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. सेंटीमीटर क्यूब पर सेकंद किती आहे? 200 इंटू रूट 3. 200 इंटू रूट 3. सो आय होप ह्या प्रॉब्लेममध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला आपण काय केलं बघा, हॉरिझॉन्टल ट्यूब असल्यामुळे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस जे काय होते किंवा इथं असणारे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी होती ती आपण कन्सिडर केली नाही. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी टर्म आपण कॅन्सल आउट केली. त्याच्यानंतर प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट केला, बर्नॉलीज इक्वेशन मॉडिफाय केलं आणि बर्नॉलीज इक्वेशन मॉडिफाय करून मग कंटिन्युटी इक्वेशनचा यूज केला. कंटिन्युटी इक्वेशन पण मॉडिफाईड बर्नॉलीज इक्वेशनमध्ये त्या व्हॅल्यूज पुट करून मग फायनली व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए कॅल्क्युलेट केली आणि त्याच्यानंतर मग फ्लो रेट कॅल्क्युलेट केला आणि तो फ्लो रेट आपल्याला किती भेटला? 200√3 एवढा भेटला. सो आय होप या व्हिडिओमध्ये जी कॅल्क्युलेशन्स मी केली ही तुम्हाला समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.